चायनाने AI शिकवण्यासाठी शिक्षणामध्ये 3 पिलरवर आधारित एक मॉडेल आणलंय, तर ते आपण बघू. सर्वात पहिले तर चायनाचं डीपसेक नावाचं AI आहे. या मॉडेलचं पहिलं पिलर असं सांगतं की विद्यार्थी नंतर AI शिकतील. सर्वात पहिले शिक्षकांना ते शिकावं लागेल. म्हणजे तुम्हाला जर शिक्षक म्हणून काम करायचं असेल तर तुम्हाला AIच्या कोर्सची परीक्षा पास व्हावी लागेल. दुसरं पिलर म्हणजे पेडॉलॉजी, म्हणजे शिकवण्याच्या ज्या जुन्या रटाळ पद्धती आहे त्या सोडून द्याव्या लागेल. नवीन आणि मॉडर्न क्रिएटिव्ह पद्धती तुम्हाला शिकाव्या लागतील. तिसरा पिलर म्हणजे करिक्युलम. याच्यामध्ये 6 लेवल येत्या. 6 वर्षाच्या मुलाला AI त्यांनी सक्तीचा केलाय. यातली पहिली लेवल, पहिली दुसरीच्या मुलांना गोष्टी, रोबोट, गेम, पझल याच्याद्वारे AIची ओळख करून दिल्या जाणार. डाटा प्रायव्हसी सारखे टॉपिक शिकवले जाणार. दुसरी लेवल सांगते की तिसरी चौथीच्या मुलांना AIचे प्रोजेक्ट जसं की AI टेक्स्ट, AI फोटो, ऑडिओ प्रोसेसिंग या गोष्टी शिकवल्या जाणार. तिसऱ्या लेवलमध्ये 5वी-6वीच्या विद्यार्थ्यांना डिसिजन ट्री म्हणजे AI निर्णय कसा घेतो, ज्याच्यामध्ये न्यूरल नेटवर्कचा काय रोल आहे ह्या गोष्टी शिकवल्या जाणार. चौथी लेवल म्हणजे मिडल स्कूल, ज्याच्यामध्ये AI मॉडेल बनवण्यासाठी डाटा कलेक्शन, त्या मॉडेलला ट्रेन कसं करायचं, त्याच्यानंतर त्याची डिप्लॉयमेंट कशी करायची या गोष्टी शिकवल्या जाणार. 5वी लेवल म्हणजे सिनियर सेकंडरी, याच्यामध्ये इंटेलिजंट एजंट कसा बनवायचा, तो एजंट आपण बनवलेलं जे प्रोजेक्ट आहे आणि AIचे टूल्स आहे ह्या दोन्हींचा आधार घेऊन न थांबता तुम्ही झोपलेले जरी असले तरी तो तुमच्यासाठी काम करत राहतो. याच्यातली 6वी लेवल आहे ती युनिव्हर्सिटीची, जिच्यामध्ये तुम्ही कोणत्याही बॅकग्राऊंडचे असा पण तुमचं वय जर 18 वर्ष पूर्ण असेल तर तुमच्यासाठी AI कंपल्सरी केलाय. तुम्ही विचार करा, शी जिनपिंग माणूस PhD आणि आपल्या माणसाची डिग्रीच नाहीये, पण गुजरातचं एक विद्यापीठ या फेकूचे तत्व विद्यार्थ्यांना शिकवणार आहे. भारताने डिसेंबर 2025 मध्ये रिसोर्स मटेरियल, हँडबुक, डिजिटल कंटेंट यासारख्या गोष्टी तयार केल्याचं सांगितलंय. 2026-27 मध्ये 3री ते 8वी पर्यंतच्या मुलांना AI इंट्रोड्यूस केल्या जाणार आहे. 2027-28 मध्ये 9वी-10वीच्या मुलांना AI शिकवल्या जाणार आहे. युनिव्हर्सिटीसाठी आपल्या देशामध्ये कंपल्सरी नाही केलं. चायनाचा प्लॅन अतिशय कन्स्ट्रक्टिव्ह आणि बारीक सारीक गोष्टींवरती लक्ष देऊन तयार केलेला आहे. आपलावाला कसा आहे, थातूरमुतूर AI आलाय म्हणून काहीतरी करायचं म्हणून करायचं. सगळ्यात पहिले तर भारताने स्वतःचं स्वतंत्र एक AI डेव्हलप केलं पाहिजे. त्यामुळे पोरांच्या शिक्षणाचा आधार ते AI राहील. नाहीतर मग ChatGPT किंवा डीपसेक जर असला तर त्याच्यामुळे डाटा लीक सारखा प्रॉब्लेम येऊ शकतो. प्रायव्हसीवरती प्रश्न उभा राहू शकतो. दुसरा प्रॉब्लेम आहे आपल्या इथं इंटरनेट कव्हर कमी आहे. तिसरा प्रॉब्लेम आहे कम्प्युटर लॅब कमी आहे. तर आपण ह्या गोष्टी व्यवस्थित स्ट्रक्चरल पद्धतीने केल्या पाहिजे. योग्य गोष्टींवरती पैसा खर्च केला पाहिजे. शिक्षणाचा राष्ट्रीयकरणासारखा निर्णय घेण्याची वेळ आली. सर्वांना शिक्षणाच्या समान संधी दिल्या गेल्या पाहिजे. पारंगत शिक्षक ह्या गोष्टी कुठेतरी पूर्णत्वाच नेण्यासाठी तुम्ही काय कुंभमेळेवर, मंदिरावर, मस्जिदीवर इकडं तिकडं पैसे खर्च करू नका. योग्य ठिकाणी विद्यार्थ्यांमध्ये इन्व्हेस्ट करा. कारण भविष्यामध्ये वॉरफेअरमध्ये AIचा रोल खूप महत्त्वाचा राहणार आहे. तिथं आपले पोरं जगाच्या स्पर्धेतून पाठीमागे नाही पडले पाहिजे. इतिहासाकडे बोटं दाखवून रडायचं बंद करा आता. स्ट्रॅटेजिक गोष्टी तर कराच, परंतु आपण जे आतमधून पोकळ होत चाललो एक देश म्हणून त्याच्यावर कुठेतरी भर द्या. शिक्षणाचं बजेट वाढवा. कुठेतरी देशासाठी विचार करा. तर हा व्हिडिओ मित्रांनो ज्यांना शिक्षणाचं महत्त्व आहे अशा लोकांपर्यंत पोहोचवा, जेणेकरून त्यांना या गोष्टीची जाणीव होईल आणि ते याच्यासाठी आवाज उठवतील. जय हिंद, इन्कलाब जिंदाबाद.